40 वर्ष आमच्या पुरंदर तालुक्याला पवारांनी फसवले. पवारांना निवडून देते ना, का निवडून देते याचा पण विचार केला पाहिजे ना. बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे हे 12 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज सासवड येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे. आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. 1 तारखेला या ठिकाणी शिवतारे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याचे नियोजन कसं असणार आहे? 1 तारखेला जी सभा होणार आहे त्या पूर्ण पुरंदर तालुका असेल किंवा इतर जे 6 तालुके बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्या सर्वांसाठी असणारी पहिली सभा बापूंची 1 तारखेला नियोजन आता मीटिंग मध्ये झालेलं आहे. आणि बापूंनी जो आवाज दिलाय की बापू फॉर्म भरणारच, बापूंना फॉर्म भरण्यासाठी कार्यकर्ता नव्हे सर्व गोरगरीब जनता त्यांच्या बरोबर आहे. आणि बापू ज्या ज्या आतापर्यंत तालुक्यांमध्ये गेलेले आहेत त्या प्रत्येक तालुक्यांमध्ये बापूंनी पाठीमागे घेऊ नये फॉर्म, अशा पद्धतीने त्यांना पॉझिटिव्ह वातावरण निर्मिती आहे. लोक आता असे बापूंना सांगतात की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये. कशा प्रकारे पुरंदरमध्ये जनता त्यांना पाठिंबा देते? बापू म्हणजे पुरंदरचा मान आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आणि बापूंनी जे विकासाचं मॉडेल पुरंदरमध्ये उभं केलंय त्याची बाकीच्या 5-6 तालुक्यामध्ये चर्चा आहे. किंवा पुरंदर सुद्धा बाकीच्या तालुक्यांच्या प्रमाणे अविकसित होता. बापू सारखा एक कर्तृत्ववान व्यक्ती इथं आला, त्याच्या हातामध्ये राजकारणाची सूत्र भेटली, बापू आमदार झाले, मंत्री झाले, संधीचं सोनं केलं, 10,000 कोटी रुपयाची जवळपास कामं केली. तर बाकीच्या 5 तालुक्यांना पण बापू सारख्या नेतृत्वाची गरज आहे. बापूंच्या मध्ये करंटेपणा नाहीये. बापू जरी मंत्री होते तरी बाकीच्या तालुक्यामध्ये दौंडमध्ये असेल काही कामं केली, भोरमध्ये काही कामं केली. बापूंचं संपूर्ण मतदारसंघावर प्रचंड प्रेम आहे, बारामती लोकसभा मतदारसंघावर. त्या भावनेतून बापू निश्चितच विकास करतील. आणि बापू स्वकर्तृत्वावर पुढे आलेला माणूस आहे. बापूचे कोण वडील मुख्यमंत्री नव्हते का, कोण नातेवाईक कुठला आमदार खासदार नव्हता, स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेला सिद्ध झालेला माणूस आहे. त्यामुळे लोक त्यांना सहज ऍक्सेप्ट करतील, त्यात काही दुमत नाही. विजय बापू शिवतारे यांचा पवार कुटुंबियावर राग आहे, काय रागामागचं कारण आहे? कारण का 40 वर्ष आमच्या पुरंदर तालुक्याला पवारांनी फसवलेच. कारण तुम्ही विचार करा, 40 वर्ष जनता पवारांना निवडून देते ना, का निवडून देते याचा पण विचार केला पाहिजे ना. कारण का पुरंदरचा का खासदार नको? मागच्या बारीने दौंडचा दिला, दौंडचा नाही होऊन दिला. कारण त्यांना मोठे होऊन द्यायचं नाही. कारण खडक असला तर झाला पाहिजे, दौंडचा झाला पाहिजे. किंवा तुम्हाला सांगतो आमचा धनगर समाजाचा खासदार करा ना. बारामती तालुक्यात धनगर समाजाचा खासदार करा. का नको त्यांना? बोरचा नको का? इंदापूरचा नको का? का नको? कारण पुरंदर मध्ये बापूंनी शिवतारे बापूंची इतके काम आहे, गोरगरिबांची लग्न लावल्यात, इतके लोकांचे लग्न संसार बसवलाय बापूंनी. मी आज इतकं हे सांगतो, बापू 100% म्हणजे 100% खासदार होणार म्हणजे होणार. सुप्रिया सुळे यांनी या भागात काय विकास केला का अजून पुरंदरच्या काय समस्या आहेत? पुरंदरच्या तसं पाहिलं तर या खासदार संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचे आहेत. पण हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो नावाप्रमाणे फक्त बारामतीचाच विकास या ठिकाणी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये पुरंदर तालुका आहे, हवेलीचा काही भाग आहे, इंदापूर आहे, दौंड आहे, भोर आहे. तर हा बारामती लोकसभा मतदारसंघ नसून या 6 तालुक्यातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आज तागायत सुप्रिया सुळेंनी कधी सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर त्या फक्त मुंबईतून 1-2 दिवस तालुक्यामध्ये येतात, कुठं कोण रस्त्याने चाललेले असेल, शाळेतल्या मुली असतील त्यांची विचारपूस करतात, किंवा कोण शेतकरी असेल तर त्यांची फक्त रस्त्यामध्ये जाऊन चौकशी करतात, सेल्फी काढतात. लोकांना या ठिकाणी 40 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातील जे काही पवार कुटुंबीय यांनी फक्त भावनिक करण्याचं काम केले आणि लोकांना दडपशाही मध्ये ठेवण्याचं त्या ठिकाणी काम केले. ही लोकशाही आहे. या ठिकाणी सगळ्यांना लोकसभा लढवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे त्या पद्धतीने विजय बापू शिवतारे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि ते सगळ्या लोकांच्या मनातील उमेदवार आहेत. त्यामुळे ते लोकसभा मतदारसंघातून बारामती लोकसभा मतदारसंघातून 2024ला लोकसभा लढवतील आणि खासदार होतील आणि लोकसभेमध्ये जातील. तुम्ही काय सांगाल कार्यकर्ते म्हणून प्रचाराची कशी रणनीती असेल? प्रचाराची रणनीती आजपासूनच गेल्या 10 दिवसापासून चालू झालेली आहे. ती अशीच मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि तो प्रत्येक कार्यकर्ता घराघरात जाऊन ही निवडणूक पोचवणार आहे. कसला जरी प्रसंग आला तरी शिवतारे बापू माघार घेणार नाहीत. नाही, बापूंनी आता डिक्लेअरच केलेले आहे, बापू ही निवडणूक लढणार. कारण संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता बापूंच्या पाठीशी आहे. एकच सांगतो, यावर्षी जिल्ह्याचे खासदार जनतेच्या मनातलेच दिसणार.
एवढेच बोलून थांबतो. एकूणच या ठिकाणी विजय शिवतारे कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, पुरंदर, सासवड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.